नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अभ्यास मित्र परिवारामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण 17 मार्च 2026 रोजीच्या चालू घडामोडीचा अभ्यास करणार आहोत. लेक्चर सुरू करण्यापूर्वी आपण जानेवारी फेब्रुवारी महिन्याचं मासिक बनवलेलं आहे, जे तुम्हाला अभ्यास मित्राच्या ॲप्लिकेशनवर मिळून जाईल. आणि आपल्या वेगवेगळ्या बॅचेस आहे, नोट्स पॅक आहे, वेगवेगळ्या विषयाच्या नोट्स आहे, ते सुद्धा अभ्यास मित्र ॲप्लिकेशनवर मिळून जाईल. आजच्या लेक्चरमध्ये आपण थोडे जास्त क्वेश्चन जे आहे ते घेतलेले. रेग्युलर आपण 12 क्वेश्चन घेतो, आज आपण 15 क्वेश्चन घेतलेले आहे. तर आजचा पहिला प्रश्न आहे, आंतरराष्ट्रीय गणित दिन 2026 किंवा त्याला पाय दिवस म्हणून सुद्धा ओळखलं जातं. तर तो कधी साजरा करण्यात आला? तर तो 14 मार्च रोजी सेलिब्रेट करण्यात आलेला आहे. तर संयुक्त राष्ट्र संघाच्या युनेस्को एजन्सीने 2019 मध्ये 14 मार्च हा दिवस जो आहे आंतरराष्ट्रीय गणित दिवस म्हणून घोषित केला आणि मग त्याला पहिल्यांदा 2020 मध्ये सेलिब्रेट करण्यात आलं. आणि आपण जर बघितलं तर 14 मार्च रोजी जगभरात पाय दिन म्हणून पाय दिन सुद्धा साजरा केला जातो. पाय डे, जो जगप्रसिद्ध गणितीय स्थिरांक पाय आहे, ज्याची व्हॅल्यू 3.14 एवढी असते. आता या वर्षीच्या गणित दिनाची थीम आहे मॅथमॅटिक्स अँड होप. पुढे जाऊया. दुसरा प्रश्न, भारताचे 94वे आणि ईशान्येकडील पहिले ग्रँडमास्टर कोण बनले आहेत? तर चेस मध्ये जर बघितलं, ग्रँडमास्टर एक महत्वाची पदवी असते आणि भारताचा 94वा आणि ईशान्येकडील पहिला हे महत्वाचं आहे. ईशान्य भारतातील पहिला तर तो आहे मयंक चक्रवर्ती. तर मयंक चक्रवर्ती हा मूळचा कुठला आहे? आसामचा आहे. तर मग ईशान्य भारतातील हा पहिला ग्रँडमास्टर आहे, हे लक्षात ठेवा. प्रश्न विचारला जाऊ शकतो. आणि एकूणातील तो 94वा ग्रँडमास्टर आहे. 16 वर्षाचा आहे मयंक चक्रवर्ती. आसाम राज्यातील आहे. आपण जर बघितलं, त्याने अलीकडे ग्रँडमास्टर ही पदवी जिंकली आहे. स्वीडनमध्ये झालेल्या 8व्या ग्रँडमास्टर स्पर्धेमध्ये हॉटेल स्टॉकहोम नॉर्थ येथे झालेली स्पर्धा आहे. तर त्याने त्याचा तिसरा आणि शेवटचा ग्रँडमास्टर नॉर्म गाठला आणि तो ग्रँडमास्टर बनलेला आहे. पुढे जाऊया. तिसरा प्रश्न, बंदर व्यवस्थापनासाठी जे काही पोर्ट असतात त्याला मॅनेजमेंट वगैरे करण्यासाठी डिजिटल ट्विन प्लॅटफॉर्म सुरू करणारं भारतातील पहिलं बंदर कोणतं आहे? तर डिजिटल ट्विन प्लॅटफॉर्म जे आहे तर ते बंदराचं मॅनेजमेंट करण्यासाठी, पोर्ट मॅनेजमेंट करण्यासाठी व्ही.ओ. चिदंबरनार बंदराने सुरू केलेलं आहे. तर तमिळनाडूचं आहे व्ही.ओ. चिदंबरनार बंदर, ज्याला पूर्वी तुतीकोरीन बंदर म्हणून सुद्धा ओळखलं जात होतं. तर बंदर व्यवस्थापनासाठी डिजिटल ट्विन प्लॅटफॉर्म याने सुरू केलेला आहे. पुढे जाऊया. चौथा प्रश्न, मार्च 2026 मध्ये राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी कृषी अन्न प्रणालीमध्ये महिलांवरील जागतिक परिषद 2026 जे काही जागतिक परिषद 2026 आहे तर तिला कुठे संबोधित केलेलं आहे? प्रश्न परत वाचतो. मार्च 2026 मध्ये राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी कृषी अन्न प्रणालीमध्ये महिलांवरील जागतिक परिषद 2026 कुठे संबोधित केली? तर त्या परिषदेला द्रौपदी मुर्मूजींनी नवी दिल्लीमध्ये संबोधित केलेलं आहे. तर कृषी अन्न प्रणालीमध्ये महिलांच्या परिवर्तनकारी भूमिकेला ओळख आणि ती बळकट करणे हे या परिषदेचे उद्दिष्ट आहे. महिलांची भूमिका ओळखणे आणि तिला बळकट करणे. त्यानंतर संयुक्त राष्ट्रांनी घोषित केलेल्या महिला शेतकऱ्याचे आंतरराष्ट्रीय वर्ष 2026 साजरे करण्यासाठी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे. हे सुद्धा लक्षात ठेवा. 2026 हे वर्ष काय म्हणून सेलिब्रेट केलं जात आहे? तर महिला शेतकऱ्यांचं आंतरराष्ट्रीय वर्ष म्हणून सेलिब्रेट केलं जात आहे. थीम आहे ड्रायव्हिंग प्रोग्रेस ॲटनिंग न्यू हाइट्स. तर ही थीम सुद्धा लक्षात ठेवायची आहे तुम्हाला. पुढे जाऊया. आता महत्वाच्या शिखर परिषदा आणि त्यांचं आयोजन कुठं करण्यात आलं हे सुद्धा आपण इथे बघूया. ग्लोबल एआय इम्पॅक्ट समिट 2027 जिनिव्हा स्वित्झर्लंड मध्ये होणार आहे आणि 26 मध्ये भारतामध्ये झालेली आहे. 39वी आफ्रिकन युनियन शिखर परिषद 2026 आदिस अबाबा इथिओपिया इथं होणार आहे. म्युनिक सुरक्षा परिषद 62वी आवृत्ती जर्मनीमध्ये होणार आहे. जागतिक सरकार शिखर परिषद दुबई UAE मध्ये होणार आहे. जागतिक आर्थिक मंचाची 56वी वार्षिक बैठक दावोस स्वित्झर्लंड मध्ये झालेली आहे. 52वी G7 शिखर परिषद फ्रान्समध्ये झालेली आहे. 18वे ब्रिक्स परिषद 2026 भारतामध्ये होणार आहे. आंतरराष्ट्रीय अक्षय ऊर्जा एजन्सीची 16वी बैठक अबुधाबी UAE मध्ये होणार आहे. दुसरी आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक संशोधन परिषद 2026 भारतामध्ये होणार आहे. राष्ट्रीय वस्त्रोद्योग मंत्री परिषद 2026 गुवाहाटीमध्ये झाली आहे. विमोर त्रिकोण स्वरूपातील परराष्ट्र मंत्र्यांची बैठक पॅरिस फ्रान्समध्ये झाली आहे. इंडिया पॉवर समिट 2026 नवी दिल्लीमध्ये झालेली आहे. आणि संयुक्त राष्ट्र जैवविविधतेवरील परिषद COP17 2026 एव्हरेन आर्मेनियामध्ये होणार आहे. पुढे जाऊया मित्रांनो. पाचवा प्रश्न,
मार्च 2026 मध्ये लॉन्च केलेले भारतातील पहिले स्वदेशी उभयचर ड्रोनचं नाव काय? तर मार्च 2026 मध्ये लॉन्च केलेला भारतातील पहिला स्वदेशी उभयचर ड्रोनचं नाव आहे अवतार. हा जो ड्रोन आहे मित्रांनो, आपण जर बघितलं तर बेंगळुरू स्थित एक स्टार्टअप आहे डीप टेक स्टार्टअप. आपण जर बघितलं तर डीप टेक स्टार्टअप ॲक्वा एअर एक्स ऑटोनॉमस सिस्टम्स असा पूर्ण नाव असलेला स्टार्टअप आहे. तर त्याने अवतार नावाचा ड्रोन बनवलेला आहे जो पाण्यात सुद्धा काम करेल आणि हवेत सुद्धा काम करणार आहे. ते हवेत आणि पाण्यात दोन्ही ठिकाणी काम करू शकतं, ज्यामुळे ड्रोन उड्डाण आणि पाणबुडी सारख्या डायव्हिंगची क्षमता जी आहे ती एकत्रित आपल्याला यामध्ये बघायला मिळते. तर अवतार ड्रोन जो आहे तर त्याला अवतार मूवी मधल्या ज्या लोकांचा कलर आहे तर तसंच आपल्याला त्याचा कलर जो आहे तो बघायला मिळत आहे. पुढे जाऊया. मोस्ट इम्पॉर्टंट प्रश्न आहे, कोणत्या देशाने त्यांच्या संसदेत वंश परंपरागत समवयस्काची व्यवस्था रद्द करण्यासाठी ऐतिहासिक कायदा मंजूर केला आहे? तर वंश परंपरागत समवयस्क ची व्यवस्था नेमकं काय आहे काय नाही हे आपण समजून घेऊ. तर ब्रिटनमध्ये अलीकडे एक कायदा करण्यात आलेला आहे, समजून घेऊया काय आहे तो कायदा. तर ब्रिटनच्या संसदेमध्ये ऐतिहासिक बदल करण्यात आलेला आहे. वंश परंपरागत उमराव जे होते तिथले आपण जर बघितलं तर जे काही राजांना मदत करणारे जे काही आपण म्हणूया जमीनदार वगैरे होते, जमीनदार उमराव, तर अशा लोकांना काय होतं तर तिथले आपली जशी राज्यसभा आहे वरिष्ठ सभागृह आहे तसं तिथं जर आपण बघितलं तर तिथल्या वरिष्ठ सभागृहामध्ये या उमरावांना जागा राखीव होत्या. या उमरावांना काय होत्या, बऱ्याचशा जागा राखीव होत्या. तर 1999 मध्ये काय करण्यात आलं तर मजूर पक्ष आहे तिथं एक हुजूर आणि एक मजूर असे दोन पक्ष आहेत. तर मजूर पक्षाने काय केलं, ते उमरावांच्या जागा ज्या आहे त्या नष्ट करण्याचा प्रयत्न केला, पण त्यांच्याकडून कंप्लीट तो प्रयत्न जो आहे तो प्रत्यक्षात उतरला नाही. उमराव लोकांनी स्वतःला 92 जागा ज्या आहेत त्या राखीव ठेवल्या. पहिले तर 92 पेक्षा जास्त जागा राखीव होत्या, पण नंतर आता आपण जर बघितलं 1999 मध्ये मजूर पक्षाने केलेल्या प्रयत्नानंतर फक्त 92 जागा ज्या आहेत तर तिथल्या वरिष्ठ सभागृहामध्ये आपल्याला 92 जागा राखीव बघायला मिळाल्या. आणि आता 27 वर्षानंतर म्हणजे 2026 मध्ये या उरलेल्या 92 जागा सुद्धा काय करत आहे तर आपण रद्द करत आहे. तर आपण जर बघितलं तर एखाद्या राजघराण्यात जन्म झाला तर त्याला संसदेमध्ये भाग घ्यायचा ऑटोमॅटिक हक्क मिळतो, अशा प्रकारची ही व्यवस्था होती. आणि मग हे 92 लोकांचं सदस्यत्व आता काय करण्यात आलेलं आहे, नष्ट करण्यात आलेलं आहे. या विधेयकाला 10 मार्च 2026 रोजी मंजुरी जी आहे ती मिळालेली आहे. तर आता या जागांसाठी सुद्धा काय होणार आहे, इलेक्शन निवडणूक होणार आहे. मित्रांनो पुढे जाऊया. 7वा प्रश्न, मार्च 2026 मध्ये कोणत्या दोन देशांनी फ्रीडम शील्ड हा संयुक्त लष्करी सराव सुरू केला? तर फ्रीडम शील्ड हा जो संयुक्त लष्करी सराव आहे हा USA आणि दक्षिण कोरियाने सुरू केलेला आहे. तर आपण जर बघितलं तर हा सराव सुरू केल्यानंतर तुम्ही बघितलं असेल नॉर्थ कोरियाने आपण जर बघितलं तर महासागरामध्ये 10 रॉकेट जे आहे ते लॉन्च केले होते, कारण अमेरिका त्यांच्या शेजारी युद्ध सराव करत होता दक्षिण कोरिया सोबत मिळून. म्हणून फ्रीडम शील्ड युद्ध सराव जो आहे तो चर्चेमध्ये आहे, ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे. हा एक प्रमुख वार्षिक संरक्षण सराव आहे. मित्रांनो या काही आपल्या ऑनगोईंग बॅचेस आहे ज्या तुम्हाला अभ्यास मित्र ऍप्लिकेशनवर बघायला मिळेल. तुम्हाला जर आपलं शिकवणं आवडत असेल तर या बॅचेस तुम्हाला खूप बेनिफिशियल ठरणार आहे. CJ लाईव्ह कुपन कोड यूज करा आणि 10% डिस्काउंट सुद्धा मिळवा. पुढील प्रश्न बघूया. प्रवासादरम्यान दृष्टीहीनांना मदत करणाऱ्या ध्वनिस्पंदन हा नवोपक्रमासाठी कोणत्या राज्य रस्ते वाहतूक महामंडळाला राष्ट्रीय पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलेला आहे? तर ध्वनिस्पंदन नावाचा एक उपक्रम जो आहे तो कर्नाटक राज्याच्या राज्य रस्ते वाहतूक महामंडळाने सुरू केलेला आहे. आता हा उपक्रम असा आहे की त्यांनी वेगवेगळ्या गोष्टी केल्या असेल ज्याच्या माध्यमातून जे दृष्टीहीन लोक आहेत तर त्यांना आपण जर बघितलं तर प्रवासादरम्यान कळत असेल आपण कुठे आलो काय आलो, तर तशी त्यांनी समजून घ्या चिन्ह किंवा तशी व्यवस्था निर्माण केलेली आहे, त्यामुळे त्यांना हा पुरस्कार जो आहे तो देण्यात आलेला आहे. तर कर्नाटक राज्य रस्ते वाहतूक महामंडळाला साऊंड स्पंदना या नवोपक्रमासाठी राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले. कर्नाटक राज्य रस्ते वाहतूक महामंडळाला हा गव्हर्नन्स नाऊ 12व्या PSU राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे. त्यांना हा पुरस्कार उत्कृष्टता इन इनोव्हेशन या श्रेणीमध्ये देण्यात आलेला आहे. या अंतर्गत वेगवेगळे पुरस्कार सुद्धा देण्यात आलेले. गार्डन रिच शिप बिल्डर्स एक जहाज बनवणारी कंपनी आहे, तर तिला जर बघितलं तर मेक इन इंडिया अंतर्गत पुरस्कार देण्यात आलेला आहे. पुढे जाऊया. 9वा प्रश्न, मार्च 2026 मध्ये इस्रोने
22 टनाच्या थ्रस्ट लेवलवर CE-20 क्रायोजेनिक इंजिनची समुद्र सपाटीपासूनची चाचणी कुठे यशस्वीरित्या घेतलेली आहे? तर इस्रोने 22 टनाच्या थ्रस्ट म्हणजे आता इस्रोचं हे रॉकेटमध्ये हे इंजिन बसवलं जातं आणि ते जास्तीत जास्त काय करू शकतं, मोठ्या गोष्टींना अवकाशामध्ये घेऊन जाऊ शकतं, जास्त वजनाच्या गोष्टींना. तर असं 22 टनाचं थ्रस्ट निर्माण करणारं CE-20 क्रायोजेनिक इंजिनची चाचणी जी आहे ते महेंद्रगिरी या ठिकाणी करण्यात आलेली आहे तमिळनाडूमध्ये. तर ही बाब लक्षात ठेवायची आहे. यामुळं LVM-3 रॉकेट जे असणार आहे तर त्याला अजून बळ मिळणार आहे, शक्ती मिळणार आहे ना, अजून आपण जास्त जड वस्तू ज्या आहे त्या अवकाशामध्ये घेऊन जाऊ शकणार आहोत. 10वा प्रश्न आहे, जगातील पहिलं ऑटोनॉमस मरीन शिप कन्स्ट्रक्शन अँड सिस्टम सेंटर कुठे स्थापित केलं जात आहे? तर नेल्लोर आंध्र प्रदेशमध्ये जर बघितलं तर जगातील पहिलं ऑटोनॉमस मरीन शिप कन्स्ट्रक्शन अँड सिस्टम सेंटर जे आहे ते स्थापित केलं जात आहे. आंध्र प्रदेशमधील नेल्लोर येथे जुवादिने मासेमारी बंदराजवळ जगातील पहिले स्वायत्त सागरी जहाज बांधणी आणि प्रणाली केंद्र स्थापन केलं जात आहे. हा प्रकल्प मुंबई स्थित संरक्षण स्टार्टअप सागर डिफेन्स इंजिनिअरिंग आणि आंध्र प्रदेश सरकारच्या सहकार्याने विकसित केला जात आहे. पुढे जाऊया. केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी मार्च 2026 मध्ये कोणत्या 2 वर्दळीच्या रेल्वे मार्गावर कवच 4.0 प्रणाली यशस्वीरित्या राबवल्याची घोषणा केली? तर कवच 4.0 प्रणाली जी आहे तर ती दिल्ली मुंबई आणि दिल्ली हावडा या 2 रेल्वे मार्गांवर राबवण्यात आल्याची यशस्वीरित्या राबवल्याची घोषणा जी आहे ती केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी केलेली आहे. कवच प्रणाली काय ही प्रणाली स्वतः स्वदेशी स्वयंचलित ट्रेन संरक्षण प्रणाली आहे. म्हणजे ट्रेनच्या संरक्षणाबाबतची ही कवच प्रणाली आहे जी भारतीय रेल्वेच्या RDSO म्हणजे रिसर्च डिझाईन अँड स्टँडर्ड्स ऑर्गनायझेशनने विकसित केलेली आहे. मार्च 2026 मध्ये केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सर्वात व्यस्त दिल्ली मुंबई आणि दिल्ली हावडा महामार्गावर 1452 किलोमीटर महामार्गावर कवच 4.0 प्रणाली यशस्वीरित्या चालवल्याची घोषणा केलेली आहे. पुढे जाऊया. 12वा प्रश्न, कोणत्या संस्थेने त्यांच्या डेटा सुरक्षा प्रणालीची सुरक्षा वाढवण्यासाठी पहिला संरचित बग बाउंटी प्रोग्राम सुरू केला आहे? तर UIDAI भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरण जे आहे तर त्यांनी आपण जर बघितलं तर डेटा सुरक्षा प्रणालीची सुरक्षा वाढवण्यासाठी भारताचा जो डेटा आहे, आधार कार्डचा जो डेटा आहे तो UIDAI ही संस्था मॅनेज करते आणि त्या डेटाला संरक्षण देण्यासाठी बग बाउंटी प्रोग्राम जो आहे तो UIDAI ने म्हणजे युनिक आयडेंटिफिकेशन ऑथॉरिटी ऑफ इंडियाने सुरू केलेला आहे. या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे आधार इकोसिस्टमच्या डिजिटल प्लॅटफॉर्मवरील संभाव्य सुरक्षा भेद्यता ओळखणे आणि त्यांना वेळेवर दूर करणे. याची स्थापना 28 जानेवारी 2009 रोजी करण्यात आली होती. UIDAI ची मुख्यालय नवी दिल्लीमध्ये आहे. अध्यक्ष आहे नीलकंठ मिश्रा, पहिले महासंचालक होते नंदन निलकेनी, मुख्य कार्यकारी अधिकारी हे भुवनेश कुमार. 13वा प्रश्न आहे, मार्च 2026 मध्ये आंतरराष्ट्रीय रेल कोच एक्सपो 2026 उद्घाटन कुठे झालं? तर आंतरराष्ट्रीय रेल कोच एक्सपो 2026 उद्घाटन जे आहे ते चेन्नईमध्ये झालेलं आहे. तर चेन्नईमध्ये रेल्वे बनवल्या जातात, तुम्हाला माहित असेल. चेन्नईमध्ये इंटिग्रल कोच फॅक्टरी आहे तर त्याच्या परिसरामध्ये आंतरराष्ट्रीय रेल कोच एक्सपो 2026 उद्घाटन करण्यात आलेलं आहे. या कार्यक्रमाचं उद्घाटन ICF चे महासंचालक यू सुब्बाराव यांनी केलेलं आहे. याचं उद्दिष्ट आहे रेल्वे कोच उत्पादन, आधुनिक रेल्वे संच, प्रवासी सुविधा, उद्योन्मुख रेल्वे तंत्रज्ञानाचं प्रदर्शन करणे. तर चेन्नईमध्ये रेल्वेचे जे डबे आहे ते मोस्टली बनवले जातात. पुढील प्रश्न आहे, कोणत्या राज्य सरकारने अरकू कौनी नावाचा पहिला आदिवासी बाजरी आधारित खाद्य मेनू सुरू केला? तर बाजरीपासून बनलेल्या वेगवेगळ्या गोष्टींचा हा एकत्रित मेनू आहे अरकू कौनी. तर आपण जर बघितलं तर हा मेनू जो आहे तो आंध्र प्रदेश सरकारने सुरू केलेला आहे. आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन चंद्रबाबू नायडू यांनी अरकू कौनी नावाचा एक राज्यातील पहिला आदिवासी बाजरी आधारित खाद्य मेनू लॉन्च केला. या उपक्रमाचा उद्देश आहे आदिवासी समुदायांना बाजरीवर आधारित पारंपरिक आहाराला मुख्य प्रवाहातील खाद्य संस्कृतीत आणणे आहे. पुढे जाऊया. 15वा प्रश्न, मार्च 2026 मध्ये केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी समृद्ध ग्राम पायलट प्रकल्पाचं उद्घाटन कुठे केलं? तर समृद्ध ग्राम पायलट प्रकल्पाचं उद्घाटन जे आहे ते उमरी गुना मध्य प्रदेश मधील गावे या ठिकाणी करण्यात आलं. तर आपण जर बघितलं समृद्ध ग्राम पायलट प्रकल्प गुना मध्य प्रदेश मधून सुरू झालेला आहे. भारत नेट कनेक्टिव्हिटीचा वापर करून ग्रामीण नागरिकांना आरोग्य, शिक्षण, कौशल्य विकास, शेती
ई गव्हर्नन्स सारख्या नागरी सेवा सहज उपलब्ध करून देणं हे या मागचं उद्दिष्ट आहे. तर आजच्या सेशनचे एक प्रश्न जास्त होते, मग टेस्ट क्वेश्चन पण जास्त आहे. वंश परंपरागत समवयस्क व्यवस्था कुणी रद्द केलेली हे सांगा. आंतरराष्ट्रीय गणित दिवस कधी साजरा केला जातो. त्यानंतर स्वदेशी उभयचर ड्रोनचं नाव काय, जो पाण्यात पण आणि हवेत पण उडू शकतो आणि पोहू शकतो पाण्यामध्ये. आणि फ्रीडम शील्ड युद्ध सराव कोणत्या 2 देशांदरम्यान आयोजित करण्यात आलेला आहे. आय होप आजचं लेक्चर तुम्हाला आवडलं असेल. लेक्चर आवडलं असल्यास लेक्चर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, तुमच्या जास्तीत जास्त मित्रांपर्यंत हे लेक्चर शेअर करा. थांबूया आपण इथं, भेटूया नेक्स्ट सेशन मध्ये. जय हिंद.